बरेच जण म्हणतात की तू जे प्रोडक्टचे प्रमोशन्स वगैरे केले त्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर डाग पडले तेवढे. मग त्या लोकांना तर काय उत्तर द्यायचंय? काय तारीख काय दिलेली तुला? ऑक्टोबर दिलेली आहे. मग हे सगळं तुम्ही सक्सेसफुली पार पाडता वाटतं सगळे त्योहार. मग दिवाळी नाही पाडत वाटतं. मग याला काहीतरी याला दाखव. चिको चिको म्हणजे काळी पॅन्ट आहे ना रे बाबा. बरी खाली पाय खाली पाय खाली पाय. नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजचा विषय तुम्हाला सांगण्याआधी हे बघा इकडे कोमल दिसते तुम्हाला दररोज लावते, कारण की आम्ही जातोय आमच्या टेरिसवर प्रॉब्लेम असा झालेला आहे. चला वरती जाऊन बघतो, तुम्हाला दाखवतो प्रॉब्लेम काय झाले. तर विषय असा झाला आहे तिकडे, चल ग, की सगळेजण गेलेत वरती आणि आम्ही दोघं जणच इथं खाली. चल परी कुठे? परी कुठे? अरे चिकन डायरेक्ट अंगावर आलं. मी कॅमेऱ्यात बघत होतो. चिको 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 खाली पाय तिकडे. चल चल मी वरती आलो. चिकू चिकू ए परी मारणे 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 मारणे. आपला चिकू आहे ना तिकडे. चल अंगावर नको वय तिकडे पलीकडे. चल याला काहीतरी याला दाखव. चिको चिको म्हणजे काळी पॅन्ट आहे ना रे बाबा. परी खाली पाय खाली पाय खाली पाय. सर सर परी हट. किती खुश झाला सगळ्यांना पोहून ते. चिकू पाऊ करतो पाऊ करू. भरला 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 भरला. आई ते पुसून घे ना. पाणी टाक मग नाही तर. चिक्या किती परेशान करतो रे. हा 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 काम आवरले का नाही तुमचे? इकडे पिंपळाचं झाड आहे बघा, आणि सोयाबीन लावले. काय तोडलं? चिमटे तोडले त्याने? बरं बरं बघतो त्याला थांब. येऊन तोडलं का? कोण तोडलं? चिकन तोडलं का? आणि शाळेत कोणती पप्पा जाणार का? ऐ ऐ काडी नाही मारू बेटा, आपलं चिके आहे ना. त्याला इकडे हे घर केलेले वरती. बरेच लोक विचारत होते घर दाखवा घर दाखवा. तर हे बघा, तर इथे त्याला घर केलेलं आहे, त्याच्यामध्ये तो असतो. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी टेरिसवर आले. चल वा चल, तू शाळेत सोडून येतो मी. चल तुम्हाला परीक्षा शाळा दाखवून येईन. तुम्ही मग कधी? परीक्षा शाळेचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. चिक माझ्या मागे मागे येऊ नको ना रे. सांग, तुला चिकू आवडतो का? इकडे बाय, इकडे बघ. तुला चिकू आवडतो का? मग चिका आपला आहे का? मग त्याला शाळेत घेऊन जायचं का? हे बघा बोलू लगे पळतो. ए परी मारणे 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 मारणे. आपला चिकू आहे ना बेटा. इकडे कोमल बसली. कोमल, बरेच जण म्हणतात की तू जे प्रोडक्टचे प्रमोशन्स वगैरे केले त्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर डाग पडले तेवढे. मग त्या लोकांना तर काय उत्तर द्यायचंय? काय कमाल आहे लोकांची. काय तर असा विषय झालाय. त्याचा असा विषय झालाय की कुठलेही प्रोडक्ट वगैरे यूज करून ते डाग वगैरे नाही पडलेत. डाग जे पडलेले आहेत ते नागिनचे आहे, आणि नागिन ती कोणाला येऊ शकते.
ते प्रोडक्ट वगैरे यूज करून काय झालेलं नाही. आणि तुमच्या माहितीसाठी जे प्रमोशनचे प्रोडक्ट येतात ते आम्ही फक्त वन टाईम अप्लाय करत असतो आणि लागलीच त्याला क्लीन करून घेत असतो. म्हणून जास्त टेन्शन नका घेऊ. जर की तुम्हाला प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही खरेदी करू शकता. बाकी पेड प्रमोशन तर सगळेच यूट्यूबर्स करतात, त्यात आम्हीच काही नवाई नाही आहे. म्हणून मी जे पेड प्रमोशन करतो ते फक्त बघत जा. आवडले तर खरेदी करा, नसेल आवडले द्या सोडू. कारण की प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाची काम येईन असं नाही ना. ते खालच्या काढी माझ्याकडे येऊन खाली सोडायचं का? खालीच सोडा म्हणते मला. तर त्यामुळं ते जे डाग पडले ते नागिनचे आहेत आणि नागिनचे डाग ते 6 ते 7 महिन्यापर्यंत राहते. म्हणून ते कोमल चेहरा दिसेल. आणि त्यामुळे आता आमचं एवढं नुकसान म्हणण्यापेक्षा जाऊ द्यायचे झालं ते चांगलं. नुकसान काय सांगा तुम्हाला, नुकसान सांगायचं म्हटलं तर कोमल जे आहेत फेसचे आता खूप कमी प्रमाणात प्रोडक्ट यूज करते. कारण की ब्रँड तिच्याकडे स्वतः येत नाही आहे. कारण की कुठलीही क्रीम असून फाउंडेशन असून त्यासाठी फेस क्लीन असणं गरजेचं आहे. तरी देखील मी माझ्या हिशोबानं ब्रँड जर कधी आला तर मेकअपनं कवर करून नंतर व्हिडिओज बनवत असतो, जेणेकरून ते दिसले नाही पाहिजे. पण ठीक आहे, आता राहिलेच किती दिवस म्हणा, तिचे 2 महिन्यात आता डिलेवरीमध्ये जाणार. त्याच्यानंतर 2-4 महिने ती बेडवरून हलणार नाही किंवा त्यानंतर ती प्रमोशन करू शकणार नाही. त्यामुळं आता सध्या रेस्टच दिला आहे तिला. बाकी बघूया आता काय होतं. तर काय का तुम्ही प्रमोशन नाही करू शकत आता, तुम्हाला काय वाटतंय? एवढे 2-3 महिने नाही करणार. बरे बाबा. आणि ब्रँड जे असतात ना मित्रांनो, ते खूप बारकाईने व्हिडिओ बघतात. तुम्ही जो व्हिडिओ बघताना आम्ही त्याला 3 ते 4 वेळा शूट करतो. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की अरे हे यांची कॉपी करतात, त्यांची कॉपी करतात. तर कॉपीचा विषय नसतो तो. म्हणजे मी ब्रँडचा व्हिडिओ शूट केला तर तू याची कॉपी केली, तू त्याची कॉपी केली, याचा पण व्हिडिओ सेम आहे, तुझा पण सेम आहे. तर ब्रँड तशी स्क्रिप्ट देत असतं, त्यानुसार तो व्हिडिओ बनवावा लागतो. आणि कदाचित 2 जणांना जर सेम स्क्रिप्ट दिली तर दोघांचेही व्हिडिओ सेम येणार, बरोबर की नाही? तर ते कॉपी नसते हो, ते ब्रँडची स्क्रिप्ट असते म्हणून. आणि बाकी कुठले व्हिडिओ सेम आलेत माझे तसंच काही विषयच नाही ना, नाही का? परी नको, परी नको, परी. चला आता आम्ही काय करतो, खाली जातो कारण की मला जायचं आहे दुकानामध्ये. आणि मग तुम्हाला भेटतो काय. चला, हिनं तर आज डब्बा केला नाही मला. काय उशिरा म्हणजे पार्लर दुकानात जायचं टायमाला नाही करा. तुम्हाला सकाळीच विचारलं जा मी उठल्याबरोबर. चला 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 चला, फुटा लवकर. चला ठीक आहे, तिकडे चल. बाय चिकू, बाय बाय. चल बाय. बघा कसं आहे, जवळ येतं, त्याला यायचं आहे माझं. चल बाय, भेटतो नंतर मी. काय करायचं आहे कार्यकर्त्याचं हे बघा. तुम्हाला खोटं वाटेल, आई दादा वरती बसलेले आणि हा खाली काय करतो, इकडे काय करतोय तू? चल वरती, चल वाय लवकर वरती. चिका लवकर वरती वाय, चल चल लवकर, चल वरती चल. गेट बंद आहे ना, गेट मध्ये गेला. चल वरती. बघा आता कसं वरती चालू. चल होय वरती, चल होय लवकर वरती, चल जा वरती. गेला वरती वाय. चल परी काढी धरली म्हणून जात नाही. मग अगं तिचे पाय अडकलाय. असा काही विषय. मला खूप घाम आलाय, ते साहजिक आहे घाम वगैरे येणं, नाही का? तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सोमवारपासून श्रावण चालू होत आहे. आपण पाळतोय श्रावण? नाही पाळत आपण. का पाळतोय? तर आम्ही श्रावण पाळतो. बाकी रोहिणी तुमच्याकडे पाळता का नाही? ती म्हणते पाळताय. अगं नाही, रोहिणीच्या इकडे नाही पाळत. आजी आपण श्रावण पाळतो का नाही पाळत? आता मराठी माणसं म्हणते, आता मराठी माणसाच काय विषय आला बरं इथं आपल्याला. हां, तर आज शुक्रवार आहे, जसं की तुम्हाला माहिती असेल. हे बघा 2 तारीख शुक्रवार.
हे शनिवारी नाही जमत, रविवारी तर अमावस्याच लागते. इथून जे श्रावण चालू होतं, मग श्रावण कुठे संपतो कोमल? मग 3 तारखेला. किती वाजता? 3, 4, 5 नाही आहे नाही तर ते दिवस आहेत ना. 3, 4, 5, 4 आहे, 5 आहे. हां 6 आणि 7ला गणपती बसतात. पुढच्या महिन्यात महालक्ष्मी पण आहे आणि कोमलची डिलिव्हरी पण आहे. दोन्ही पण सोबतच आलेले आहेत. काय करणार? गेला ना वरती? बंद केलं का? चल ये खाली. काय तारीख काय दिलेली तुला? नाही, ऑक्टोबरची. ऑक्टोबर दिलेली आहे. मग हे सगळं तुम्ही सक्सेसफुली पार पाडता वाटतं सगळे त्योहार. मग गणपती दिवाळी नाही पाडत वाटतं मग? हे जाणार आहे. घटस्थापना. आई दिवाळीमध्ये कसं काय दिवाळीत होऊन जातो. होऊन जातं, पण दिवाळीमध्ये होत नाही हो बाई. दिवाळी नाही होत ना, दिवाळी दिवाळीला मग लाडू करायचे ना, पडाचं झाडाचं ना लाडू करता करता. कमाल आहे. दिवाळीचा असा विषय आहे की दिवाळीमध्ये त्या बाळाला फटाक्याचा त्रास होणार नाही? होईल ना. फटाकेच नाही पडायचे. बाकीचे लोक ते गोष्टी खरी. मग. आणि कोमल तू कधी देवपूजा करताना दिसत नाही म्हणता. आता तुम्ही देवपूजा कधी कधी करता तर मला ठाऊकच नाही. झोपेत असता. मग तेच ना, ते लोकांना सांग जरा. बुवा दाखवायचा? डोळे दाखवायचे का? आईकडे घेऊन जा, आई दाखव तुला डोळे. कोणते डोळे? कोणत्या काही बुवा दाखवते? पाय डोळे फुटले. मोबाईल पाहू. दिसला कोणतं दाखवता? दिसला व पेपर दाखवा लागते. दिसला ना पाना. आवरा पटापटा चला. 11 वाजायला लागले काम झाले. डोळे फुटलेले बुवा. हाव का बरी? तिला दाखवावं लागतं मोबाईल पाहिल्यामुळं डोळे फुटतात. पेपर मग ती मोबाईल पाहत नाही. आहे ना परी? काय असं नाही होत. नाही काहीच फरक वाटत नाही ते. नंतर अर्ध्या तासानं म्हणते ते मोबाईल. आणि हे मग- 2-2 रुपये लागते रोज. 2-2 रुपये. फुग्यासाठी. तिचं एवढं अवघड झालेलं आहे ना की ती मोबाईल करते. एवढं नाही करत जेवढा बाकीचे लेकर करत असतील. म्हणजे मी असलो तर एवढं नाही करते. हा हाय ग, हे काय? हा हाय हाय. हा तर बाकीचे जे लेकरं जेवढं परेशान करते ना तेवढे परी नाही करत मोबाईलसाठी. तुम्हाला वाटत असेल तेवढं, पण कारण की मोबाईलमध्ये सतत आमचं काम चालू राहतं, त्यामुळे मोबाईल रिकामाच नसतो. कोमलचा मोबाईल जो आहे तोच ती मागत असते. त्यामुळे जरा कोणाचाच नाही वागत ती. हा मग कोणाचं नाही वागत. कोमलचा मोबाईल म्हणजे ती म्हणते माझाच मोबाईल आहे स्वतःचा. बाकीचे रोहिणीचा नाही, कोणा तुमचा सुद्धा नाही घेत तर. हा बाकी कोणाचं घेत नाही. दादाचा पण नाही घेत. दादाचा नाही घेत. असा काही विषय आहे. मम्मीचा फोन नाही दिसला म्हणून टीव्ही लावला. हो का? तर चला मी जातो आता दुकानामध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आज तुम्हाला चिक्या दाखवलाय. बाकी व्हिडिओ भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तर मला काळजी घ्या सगळ्यांनी. आणि परीसाठी एक व्हाईट कलरचा शर्ट पाठवा. परी चल इकडे 1 मिनिटं. सगळ्यांना हाय कर. पप्पी दे एक. तशी नाही, अशी पप्पी द्यायची. पप्पी दे. पप्पी दे. अरे चल पप्पी दे लवकर. चल मोबाईल जवळ घेऊन पप्पी देतो ती काय. चल लवकर दे. चल मग तुला मग पिझ्झा हे आणतो. डोसा आणतो. डोसा आणा पप्पा डोसे. पप्पी दे लवकर. चल 2 आणा दे ना एक बाळा. हा 2 आणतो. एक पप्पी दे. पप्पी दे. पप्पी दे ना. नाही जाणार ती. नाही तर नाहीच असते. चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.